तर मनोज जरांगे यांच्यासह मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल झालेत आणि यामुळे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीही झाली। सीएसएमटी स्टेशनसह मुंबईमधल्या अनेक भागामध्ये मराठा आंदोलकांची गर्दी पाहायला मिळते। पाहूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करण्यासाठी मनोज जरांगे आझाद मैदानात दाखल झालेत। आरक्षणाच्या मागणीसाठी हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत पोहोचलेत। त्यामुळे मुंबईची वाहतूक कोलमडलेली पाहायला मिळाली। एक मराठा, एक मराठा, एक मराठा, एक मराठा। आझाद मैदानात आंदोलन सुरू असताना दुसरीकडे बाहेरचा परिसर असो किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स रेल्वे स्टेशन असो, भगवे उपरणे घालून आणि एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देणारे आंदोलक या ठिकाणी मोठ्या संख्येने दिसून आले। सीएसएमटी स्टेशनवर आणि मुंबईमधल्या अनेक भागात मराठा आंदोलक दिसत होते। मोठ्या प्रमाणात आलेले मराठा आंदोलक आणि त्यांच्यासोबत असलेली त्यांची वाहनं, यामुळे रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला पाहायला मिळाला। एका ठिकाणी गणेशोत्सव सुरू असताना दुसरीकडे सुरू असणारं हे आंदोलन, त्यामुळे मुंबईमधल्या अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली। सीएसएमटी स्थानकात मराठा आंदोलकांची गर्दी, अनेक आंदोलक आराम करताना दिसले। चर्चगेटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली। ईस्टर्न फ्रीवेवर वाहतूक कोंडी झाली। अनेक रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। आंदोलनामुळे मुंबईमधील रस्ते ब्लॉक झाल्याचंही पाहायला मिळालं। सायन पनवेल हायवेवर वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला। ट्रॅफिकसाठी जे आहे तुम्ही म्हणताय ना, पार्किंगला अजिबात कुठलीच जागा नाहीये। इथे अजिबात जागा नाही। आणि जरी तुम्हाला रोड खुला करायचा असेल तर पार्किंगला जागा द्या, आम्ही दादाचा आदेश मान्य करू। या ठिकाणी कोणालाही गाडीला 1 रुपया दिला नाही। सर्वसामान्य माणूस आपल्या स्वतःच्या कष्टातून आणि स्वतःच्या सगळेजण या ठिकाणी अन्नधान्य घेऊन आलेले आहेत, तरी हे सरकार या ठिकाणी ताळ्यावर येत नाही। ही मोठी शोकांतिका या ठिकाणी आहे। जरांगेंच्या आंदोलनामुळे मुंबईमधील रस्ते ब्लॉक झाले। मराठवाडा, नाशिकसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आंदोलक आझाद मैदानात आलेत आणि यामुळे त्याचा फटका मुंबईच्या वाहतुकीला बसलाय। मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमधील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले। वाशीहून येणाऱ्या साऊथबाउंड पांचरपूळ फ्रीवेकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना निर्बंध लावण्यात आले। तसंच वीर जिजाबाई भोसले मार्गाकडून ट्रॉम्बेकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना निर्बंध आहेत। वाहतूक कोंडी होत असल्यानं सायन पनवेल या हायवेला मराठा आंदोलकांना अडवण्यात आलं। बाहेरून आलेल्या गाड्यांना वाशी रेल्वे स्थानकाबाहेर पार्क करून ट्रेनने मुंबईत जाण्याचा सल्ला पोलिसांनी दिला होता। विजय गायकवाडसह अशोक काळकुळे आणि जय पवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।